श्री स्वामी समर्थाचा हितोपदेश लोभाऐवजी धर्माने वागा. मनुष्याच्या आयुष्यात धर्म आणि लोभ यांच्यामध्ये नेहमीच एक अदृश्य युद्ध चालू असते. एक मार्ग असतो सत्याचा, सेवाभावाचा आणि दुसरा मार्ग असतो स्वार्थाचा, लोभाचा. धर्म आपल्याला शिकवतो देव म्हणजे प्रेम, सेवा आणि निस्वार्थ भाव. पण लोभ आपल्याला अंध करतो. देव ही फक्त पैशासाठी आहे असा चुकीचा विचार देतो. कधीकधी माणूस इतका लोभी होतो की देवाचं नाव घेऊनही तो लोकांची फसवणूक करतो. आणि जेव्हा देवाच्या नावावर व्यापार होतो तेव्हा परमेश्वर स्वतःच त्या अन्यायाला थांबवण्यासाठी अवतरतो. अशीच एक हृदयाला भिडणारी घटना घडली, जिथे श्री स्वामी समर्थ यांनी एका लोभी पुजाऱ्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवला. कथा. एक लोभी पुजाराची अट. सेतुबंद रामेश्वर येथे एक पवित्र तीर्थकुंड होते. लोक दूरदूरून येऊन तेथे स्नान करत पापांचा नाश व्हावा म्हणून प्रार्थना करत. पण त्या ठिकाणी एक पुजारी होता, अतिशय लोभी. तो प्रत्येक भाविकाला म्हणायचा, धन दिल्याशिवाय पुण्यस्नान नाही. एक दिवस तेथे श्री स्वामी समर्थ स्वतः आले. पुजाऱ्याने त्यांनाही थांबवत म्हटले, पैसे दिल्याशिवाय स्नान नाही. स्वामी शांतपणे म्हणाले, आम्ही निर्धन संन्यासी, आम्ही काय देऊ? पण पुजारी हटला नाही. त्याने गर्वाने उत्तर दिलं, धनाशिवाय ज्ञानही निरर्थक. हे ऐकताच स्वामी काही न बोलता तिथून निघून गेले. 2. लोभाचा परिणाम. स्वामी निघून गेल्यानंतर अचानक काहीतरी अघटित घडलं. त्या पवित्र तीर्थकुंडात किडे पडले. पाणी दुर्गंधीयुक्त झालं. भाविक येणं बंद झालं. पुजाऱ्याचं सगळं उत्पन्न थांबलं. तो प्रयत्न करत राहिला, उपाय शोधत राहिला, पण काहीच उपयोग झाला नाही. 3. सत्याचा बोध. शेवटी तो पुजारी शंकराचार्य यांच्याकडे गेला. आचार्यांनी ध्यान करून सत्य जाणलं आणि कठोर शब्दात त्याला समज दिली. देवाची पूजा करून तू लोकांचा छळ केलास. धनाच्या लोभात तू धर्म विसरलास. त्यांनी सांगितलं, आजपासून लोभ सोड, भक्ताची सेवा कर, मृदू बोल, धर्माने वाग. 4. पश्चाताप आणि कृपा. हे ऐकून पुजाऱ्याला आपली चूक समजली. तो धावतच श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी गेला. डोळ्यात अश्रू, मनात पश्चाताप. मला माफ करा स्वामी. तो रडत म्हणाला. स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, जशी भावना तसं फळ. त्या क्षणीच चमत्कार झाला. तीर्थकुंड पुन्हा स्वच्छ झालं. पुजाऱ्याने आपला स्वभाव बदलला. तो प्रेमाने सेवा करू लागला आणि त्याला पुन्हा सुख समृद्धी मिळू लागली. कथेचा भावनिक सारांश. ही कथा आपल्याला एक खूप मोठा जीवनधडा देते. लोभ म्हणजे विष आहे आणि धर्म म्हणजे अमृत आहे. ज्या माणसाच्या मनात लोभ असतो तो कितीही धार्मिक दिसला तरी आतून तो रिकामाच असतो. शेवटी दृष्टांत. एकदा एका शेतकऱ्याने 2 झाडं लावली. एक झाड प्रेमाने काळजीने वाढवलं आणि दुसऱ्या झाडाकडे दुर्लक्ष केलं. काही दिवसांनी पहिलं झाड फुलांनी फळांनी भरून गेलं आणि दुसरं झाड सुकून गेलं. आपलं मनही तसंच आहे. जर आपण धर्म, सेवा, प्रेम याने त्याला वाढवलं तर जीवन सुंदर होतं. पण जर लोभ, स्वार्थ
याने त्याला भरलं तर जीवन हळूहळू नष्ट होतं. अंतिम संदेश. देवाला पैसे नकोत, देवाला तुमचं शुद्ध मन हवं आहे. लोभ सोडा, धर्माने वागा आणि प्रत्येकामध्ये देव पहा, कारण भाव तसा देव, भावना तसं फळ. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी